केस गळत असतील किंवा वेट लॉससाठी जर तुम्हाला काहीतरी चविष्ट हवं असेल, तर ही कढीपत्ता चटणी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. खूपच चविष्ट बनते. नेहमीपेक्षा 2 घास जास्तच खाल इतकी टेस्टी बनून तयार होते. कशी बनवायची ते बघूया. एका पॅनमध्ये अगदी 2 चमचेच तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे हरभऱ्याची डाळ टाकली आहे. या डाळीला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. आता सगळे जिन्नस आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. डाळीसोबतच मी इथं उडदाची डाळ पण टाकलेली आहे. म्हणजे 3 चमचे हरभरा डाळ आणि 3 चमचे उडदाची डाळ घेतली आहे. त्याचसोबत 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे तिन्ही जिन्नस आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे लो टू मीडियम गॅसवर. गडबड करायची नाही. छान खमंग भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं लागतात. 2-3 मिनिटानंतर हे बघा अशा प्रकारे डाळ आणि शेंगदाण्याचा रंग बदलतो. मस्त सोनेरी रंग याला आलेला आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये टाकायचं आहे पांढरे तीळ. अतिशय हेल्दी ही चटणी बनवून तयार होते. तर 3 चमचेच पांढरे तीळ आणि 3 चमचेच खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. त्याचसोबत भरपूर असा कढीपत्ता मी इथं घेतलेला आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवायचा, नंतर सुकवून त्याला इथं वापरायचं आहे. 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत. जर सुक्या लाल मिरच्या नसतील तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा नंतर वापरू शकता. आता हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम गॅसवर. कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे. चटणीला अजून थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये 2 चमचे जवस टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे कारळं टाकणार आहे. एकदम हेल्दी आणि खूपच खमंग चटणी बनून ही तयार होते. आता ही सगळी जिन्नसं मस्त असं भाजून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनटं छान असं याला भाजल्यानंतर तुम्ही बघू शकताय रंग बदललेला आहे कढीपत्त्याचा पण आणि कढीपत्ता बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे. आता हे सगळं जिन्नस थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. मिक्सरचं मी इथं मोठं भांडं घेतलं आहे. जर तुम्ही लाल सुक्या मिरच्या भरपूर नसतील तर या स्टेजला तुम्ही मिरची पावडर वापरू शकता. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. नंतर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. भरपूर असा लसूण टाकायचा आणि याला छान असं बारीक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते ही चटणी. नक्कीच ट्राय करून बघा. एकदा खाल्ली की तुम्ही नेहमीच अशा प्रकारे बनवाल. अतिशय हेल्दी पण आहे. त्यामुळे तुम्ही अगदी गिल्ट फ्रीसुद्धा खाऊ शकता. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही तुम्ही ही खाऊ शकता आणि एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवली तर 2 महिने आरामात टिकते. अगदी मस्त राहते. एक वेळेस नक्की अशी ही चटणी करून बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कशी वाटली चटणीची रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.